नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. श्री गुरुभ्यो नमः. ओम प्रियंगुल्लाशामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं बुधाय नमः. नमस्करोमि. नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं. भुक्तिञ्च मुक्तिञ्च ददासु नित्यं भावानुसारेण सदा नराणां. गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्णदेव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. तत्पूर्वी 26 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव आणि वैशिष्ट्य, या व्यक्ती कशा असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, इत्यादी गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर या व्यक्ती शांत, संयमी, विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या, मेहनत, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव असणाऱ्या असतात. कामात अचूकता व नीटनेटकेपणाला महत्त्व देतात. व्यवहार कुशल असून परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची मानसिकता म्हणजे किंवा त्यांची क्षमता त्यांच्यामध्ये असते. मनाने संवेदनशील असतात. भावना सहज व्यक्त करत नाही. एखादे ध्येय ठरवल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. कधीकधी हे अतिविचार, हट्टीपणा किंवा स्वतःहून आणि इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवण्याची वृत्ती यांच्या अंगी दिसून येते. यांचं वैशिष्ट्य मेहनत, शिस्त, बुद्धिमत्ता, व्यवहार ज्ञान या व्यक्तींची प्रमुख बलस्थानं मानली जातात. योग्य संधी मिळाली तर प्रशासन, व्यवसाय, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वित्त किंवा जबाबदारीच्या पदांवर चांगली प्रगती ह्या व्यक्ती करू शकतात. 8 यांना मुख्य शुभ अंक सांगितलेला आहे. याशिवाय 4 आणि 6 हे अंकसुद्धा अनुकूल मानले जातात. यांना शुभवार शनिवार प्रमुख मानला जातो. बुधवार देखील अनुकूल ठरू शकतो. शनी महाराजांना तेल अर्पण करावं किंवा काळे तीळ, उडीद किंवा उडदाची डाळ यांनी शनी महाराजांना अर्पण करावी आणि यथाशक्ती शनी महाराजांचं दर्शन घेऊन शनी मंत्राचा जप करावा. जन्मदिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. शुभम भवतु. तर आज आपण बघणार आहोत पुढे 26 ऑगस्ट रोजीचं राशी भविष्य. सुरुवातीला अर्थातच मेषरास. मेषरास, आज कामामधला उत्साह तुमचा वाढणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागतील. दिवस अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला मिळू शकतं. आर्थिक बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवल्यास काहीसे गैरसमज दूर होतील. आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक आहे. शुभ अंक 3, 9. शुभ रंग लाल. उपासना गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा. वृषभ रास, आर्थिक नियोजनासाठी दिवस खूप चांगला आहे. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. कामाचा ताण वाढला तरी संयम ठेवा. घरातील वातावरण आनंदी राहील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची दाट शक्यता आहे. शुभ अंक 2 आणि 6. शुभ रंग पांढरा. उपासना गणपतीचं स्मरण करून गणपतीच्या मंत्राचा जप करा. मिथुन रास, आज तुमच्या संवाद कौशल्यांचा फायदाच तुम्हाला होईल. महत्त्वाची चर्चा किंवा बैठक चांगली यशस्वी होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्र तपासा.
कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याकडून मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकते. शुभ अंक 5 आणि 7. शुभ रंग आहे हिरवा. उपासना बुधदेवाचे स्मरण करा किंवा हिरवे जे मूग असतात त्याचं दान आपण करा. कर्क रास, भावनिक निर्णय घेण्यापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्या. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. पैशांची बचत करण्याकडे लक्ष द्या. घरातील व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा. शुभ अंक आहे 2 आणि 4. शुभ रंग आहे पांढरा. उपासना शिवलिंगावरती आपण जल अर्पण करा. सिंहरास, आज आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांचं कौतुक होईल. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतात. मात्र अहंकार टाळा. कुटुंबासाठी वेळ दिल्यास संबंध चांगले अधिक दृढ होतील. शुभ अंक आहे 1 आणि 5. शुभ रंग आहे सोनेरी. उपासना सूर्य भगवंताला सकाळी अर्घ्य प्रदान करा. कन्या रास, आजचा दिवस नियोजन आणि अभ्यासासाठी उत्तम राहील. कामातील बारकावे लक्षात घेतल्यामुळे फायदा होईल. आर्थिक बाबतीत एखादा चांगला निर्णय आपण घेऊ शकता. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरण समाधानकारक राहील. शुभ अंक 5 आणि 6. शुभ रंग आहे हिरवा. उपासना श्री गणेशाची पूजा करा आणि दुर्वा अर्पण करा. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठे जाऊ नका. बघत रहा आपलं नाशिक, आपली रास. तर मित्रांनो, विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. पुढे तुळ रास. भागीदारीच्या कामामध्ये चांगले परिणाम तुम्हाला मिळू शकतात. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. खर्च वाढवण्याची शक्यता असल्याने बजेट सांभाळा. प्रेम संबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आवडता छंद जोपासा. शुभ अंक आहे तुम्हाला 6 आणि 9. शुभ रंग आहे गुलाबी. उपासना महालक्ष्मीचं स्मरण करून तिच्यासमोर दिवा लावा. वृश्चिक रास, आज एखाद्या महत्त्वाच्या कामात प्रगती होईल. विरोधकांपासून सावध राहा, पण अनावश्यक वाद टाळा. आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तीच्या यशामुळे आनंद होईल. शुभ अंक आहे 4 आणि 9. शुभ रंग आहे लाल किंवा मरून. उपासना हनुमानाचे स्मरण करा आणि हनुमान चालीसा पठण करा.
धनुरास नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस चांगला आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात. प्रवासाचा योग संभवतो. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक आहे 3 आणि 5. शुभ रंग आहे पिवळा. उपासना श्री दत्तात्रेय किंवा आपल्या गुरूंची उपासना करा. मकर रास कामात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम दिसतील. वरिष्ठांकडून चांगली जबाबदारी मिळू शकेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. कुटुंबातील मतभेद शांतपणे सोडवा. थकवा जाणवत असल्यास पुरेपूर विश्रांती घ्या. शुभ अंक आहे 4 आणि 8. शुभ रंग आहे निळा. शनी महाराजांचं स्मरण करून शनीच्या मंत्राचा किंवा ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. कुंभरास नवीन कल्पना नवीन संपर्क आज फायद्यात ठरतील. कामात बदल करण्याचा विचार असल्यास योग्य माहिती गोळा करा. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते. आरोग्यासाठी नियमित दिनचर्या ठेवा. शुभ अंक आहे 4 आणि 7. शुभ रंग आहे निळा. उपासना श्री गणपती बाप्पांची उपासना करा. मीनरास आज मनातील संभ्रम कमी होईल. कामात प्रगती करण्यासाठी योग्य दिशा मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबातील व्यक्तीशी मनमोकळा संवाद केल्यास चांगला आनंद मिळेल. आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते. शुभ अंक आहे आपल्याला 3 आणि 7. शुभ रंग आहे पिवळा. भगवान विष्णूंचे स्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण जप करा. तर हे होतं आजचं 12 राशींचं भविष्य. आपण भविष्य हा एक मार्गदर्शक आपल्यासाठी उपाय आहे, पण मेहनत आणि कष्टाला पर्याय नाही. तरी मेहनत घ्या, कष्ट करा, दिवस आनंदात व्यतीत करा. सर्वांना शुभम भवतु.